राजकीय क्षेत्र, लोक म्हणतात भल्या माणसांनी येण्याचं हे क्षेत्र नव्हे. हा राजकारणाबद्दलचा जुना आडाखा मोडीत काढून राज्यात नवीन नेतृत्व आकार घेऊ लागलं आहे. भारतीय लोकशाहीचा आधार बनण्याची क्षमता कमावलेल्या तरुण राजकीय नेतृत्वाचा सन्मान आज होणार आहे. तर आज एका माध्यम समूहाच्या मंचावर होतो आहे, म्हणूनच तो अधिक महत्त्वाचा. आणि विभाग आहे राजकीय. कुणाकडून आहेत अपेक्षा? नामांकन आहेत. बघूया कुणाकडून आहे अपेक्षा. विनर इज श्री सत्यजीत तांबे. सत्यजीत तांबे, आपने युवक कांग्रेस की ओर से चलो पंचायत अभियान को पूरे राज्य में चलाया है. आपने 25,000 गांव और 5 करोड़ लोगों तक पहुंचने का उद्देश्य रखा है. आपके नेतृत्व में राज्य सरकार के विरोध में चलाए गए अनोखे योगासन आंदोलन की चर्चा देश भर में हुई. आपने बेरोजगार युवकों का मार्गदर्शन करने के लिए अहमदनगर जिले में जॉब फेयर का आयोजन किया था. आपके अंदर हमें उभरता हुआ राजनेता दिखाई दे रहा है. आपके प्रयासों के लिए हमें आपको लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करते हुए आनंद हो रहा है. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2019 पॉलिटिक्स यांच्याकडून आहेत अपेक्षा. जोरदार टाळ्या एकदा पुन्हा. सर्वप्रथम मी राजेंद्र बाबू, विजय बाबू, ऋषी दरडाजी आणि संपूर्ण लोकमत परिवाराचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या सन्मानाचं योग्य मला समजलं. ज्यांनी मतदान केलं मला त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. राजकारण हे तसं फार चढउतारांचं क्षेत्र आहे आणि या सर्व चढउतारांमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारे माझे मामा बाळासाहेब थोरात, माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे, माझे संपूर्ण परिवार, माझा भाऊ, माझी आत्ता वहिनींनी पण सांगितलं त्या पद्धतीने 20-20 दिवस घराबाहेर राहूनही तक्रार न करणारी माझी बायको डॉक्टर मैथिली, घरी गेल्या गेल्या माझा मोबाईल लपून ठेवणारी माझी मुलगी अहिल्या, या सगळ्यांचं खरं तर योगदान या सगळ्या प्रवासामध्ये आहे. अनेक चढ उतार माझ्या आयुष्यामध्ये झाले. त्या सगळ्या ह्याच्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत माझ्या पाठीशी उभा राहणारा माझा मित्र परिवार की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एक कायम धैर्य द्यायचं काम ज्यांनी केलं त्यांच्या सर्वांचे मी आज आभार व्यक्त करतो. आज खरं तर एक फार मोठा दिवस माझ्यासाठी आहे की तीर्थरूप आप्पासाहेबांच्या उपस्थितीमध्ये, कारण माझा मित्र आणि नवी मुंबईचा आमचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष निशांत भगत याच्या घरी आप्पासाहेबांची बैठक त्या ठिकाणी होत असते आणि मी त्याच्या घरी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा त्याचे घरचे मला कायम सांगायचे की तुम्ही कधीतरी या. कधी योग तो आला नव्हता, परंतु आज त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळतोय. आणि ज्यांच्यावर रोज टीका करतो त्या नेत्यांच्या हातून, कारण शेवटी राजकारणामध्ये महाराष्ट्राचं एक राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आपली एक संस्कृती आहे. आम्ही रोजच शिवसेना भारतीय जनता पार्टीवर टीका करत असतो, देवेंद्रजींवर उद्धवजींवर टीका करतच असतो, परंतु त्यांच्याच हातून हा पुरस्कार मिळणं हा सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यावर आता रितेश दादांनी सांगितलं आहेच की युती कशी झालेली आहे. मला वाटतं ते पण राजकीय महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लक्षण आहे की किती टीका झाली तरी शेवटी कधी एकत्र यायचं हे सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना चांगलं ठाऊक असतं. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, लोकमत परिवाराचे आभार मानतो. राजकारणात चांगले मुलं आले पाहिजे, चांगल्या मुली आल्या पाहिजे, राजकारण बदललं पाहिजे, त्याच्यातून समाज आणि देश बदलला पाहिजे या विचाराने जो संघर्ष माझा सुरू आहे याला आजच्या या पुरस्काराने अजून उभारी मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सत्यजितजी. अनेक शुभेच्छा आणि खूप धन्यवाद.